आग्रह आणि इथल्या श्रावकांचा सुद्धा आग्रह केल्यामुळं परत आरग आणि या तळंदगे मळ्यामध्ये परत येण्याचं दुबारा संधी आम्हाला मिळाली। कारण उन्हाळा भरपूर आहे, आपण ह्या कार्यक्रमामध्ये सगळेजण भाग घेतला म्हणून आपण आपल्या जीवनाचं धन्य मानायला पाहिजे। कारण प्रत्येक व्यक्तीला धर्म करायला मिळते असं काय नाही, भरपूर लोक आहेत परंतु धर्म करायला मिळत नाही। धर्म जो करतो तो नियमानं संसारातून पार होतो। धर्म केलं म्हणजे सुखाची प्राप्ती होते। धर्माच्या माध्यमातून धर्म हे सगळ्यात मोठं कार्य आहे। तुम्ही काय करा अथवा न करा परंतु एवढं मोठं मंदिर बांधलेलं आहे, नित्य देवदर्शन हे केलंच पाहिजे। दर्शनम देवदेवस्य दर्शनम पापनाशनम दर्शनम स्वर्ग सोपानम दर्शनम मोक्ष साधनम। देवादिदेव अनंत भगवंतांचं दर्शन हे सगळ्यात मोठं दर्शन आहे। त्यांचं आम्ही दर्शन जर केलो तर आमचं सगळ्या पापाचं नाश होतंय आणि त्या माध्यमातून आम्ही हे पापाचं नाश करण्यासाठी आम्ही हे विधान आणि हे वेदी प्रतिष्ठा महामहोत्सव आपण सर्वजण करत आहात। हीच भक्ती तुमच्या जवळ राहू दे का, तर भक्ती ही सतत आपल्याला करायला पाहिजे। भक्ती सोडायचं नाही। जसं सीता, अंजना, द्रौपदी आदी अनंत भगवंतांचं पंचपरमेष्ठीचं भक्ती करत राहिले आणि स्त्री पर्याय छेदन करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतले, तसं तुम्ही सुद्धा आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि स्त्री पर्याय छेदन होऊ दे, स्वर्गाची प्राप्ती होऊ दे आणि भवाभवांतरानं हा जीव पण मोक्षाला जाऊ दे। म्हणून तुम्हाला दोन शब्द आशीर्वाद रूपामध्ये सांगत आहे। बोले महावीर भगवान की राजचर वाचन वर्धे श्री महाराज की आचार्य संघ के आचार्य श्री नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। सर्व महार्घ्य थोडे सर्वांना महार्घ्य जय तो भी